अगं डॉली आवर लवकर. काय बाई या पोरीचं, एवढ्या कपड्यांच्या घड्याही झाल्या माझ्या आवरून झालं, तरी एक एक कामाला ती इतका वेळ लावते. आवरलं का? हो हो मॅडम, आवडते आवडते. बाई यांना तर वाटतं मी मशीनच आहे. जरे जा जरे पवन जरे अगं बाई डॉली, बाई मधुरा मॅडम, या या. कुठे गेली स्मिता? आहेत ना त्या बेडरूम मध्ये, आवडताय. अच्छा हो का, ओके. ए स्मिता येऊ का? अगं बाई मधुरा, आज सकाळी. अगं ये ये. अगं स्मिता, मला इतका आनंद झालाय ना, काय सांगू, म्हणून तुझ्याशी लागली शेअर करायला आलंय. हो, ये ना. बस. हो बसते बसते. अगं काल ना यांनी कमालच केली. कसं का, कसला का आनंद, सांग ना. रात्री ना व्हॅलेंटाईन डेचं गिफ्टच घेऊन आले ते माझ्यासाठी. अगं बाई हो का, काय आणलं, सांग तरी. अगं तुला काय सांगू, यांनी ना मला रेड कलरचा वन पीस आणला, इतका आवडला ना मला, आणि तेवढ्या रात्री त्यांनी मला घालायला लावला, घातला मी, एवढा छान दिसत होते म्हणून सांगू. आणि काय सांगू, तेवढ्या रात्री परत केक कट केला आम्ही दोघांनी. हो दोघांनी पण केक कट केला, व्हॅलेंटाईनचा केक ग. हो ना. इतकी लाजले मी, काय सांगायचं. ग तू लकी आहेस, भाऊजींनी एवढं छान गिफ्ट दिलं तुला, नाहीतर मी. एक दो तीन चार बजे हे ज्यादा काय ग, भाऊजींनी काय नाही दिलं का बारा तुला, सांग ना. बारा तेरा तेरा करूं तेरा अगं बाई चहा. करूं के हे घ्या मधुरा मॅडम, गरमागरम चहा. थँक्स डॉली. हे घ्या मॅडम तुम्ही पण. हे सांगायचं काम नाही पडलं हा डॉली तुला, छान केलंस चहा घेऊन आलीस. पण काय ग, आत्या सासूबाई आणि सासूबाई दिसत नाही, कुठे गेल्यात? त्या दोघी जणी ट्रू भामाबाईकडे गेल्यात. अगं बाई हो का. हो माय गॉड, तू भामा, हे काय ग स्मिता, कोण? अगं सत्यभामा आत्या नाही आहेत का, आमच्या सासूबाईंच्या मैत्रीण, त्यांना म्हणते ती सत्यभा, सत्य म्हणजे ट्रू. तिचं इंग्लिश माहित नाही का तुला कसं आहे ते, सत्यभामा म्हणजे ट्रू भामा तिच्या भाषेमध्ये, कळलं का? अच्छा, त्या कोमलची सासूबाई का? हो बाई. अगं पण मी काय म्हणते, काय दिलं भाऊजींनी तुला व्हॅलेंटाईनचं गिफ्ट, सांग ना. अगं नाही ग मधुरा, त्यांना नाही आवडत ते पाश्चात्य देशाचं अनुकरण करायला, म्हणून नाही बाई. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे वो गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. या या. हो आहेत ना, बेडरूम मध्ये बसल्यात, जा. हो का, बरं जाते जाते. कवा स्मिता येऊ कवा. अगं बाई कमल, ये ग ये ये. आले वा, बाई मधुरा बी का. ओ कमल, ए गो इरिटेट पर्सन. अगं काय बोलतेस तू मधुरा, बस ना ये. हा बसते बसते. ग बरं झालं बाई तू आलीस, बोल काय म्हणतेस. त्यानिमित्ताने आपली सगळ्यांची भेट झाली. आव गोदात्या आणि सासूबाई आमची इथं बसले गप्पा मारायला तिघी बी, म्हणून मी म्हणलं चला मग स्मिताकडून येऊ जाऊन आणि जरा गप्पा बी मारू, मग म्हणून आले पाय. आणि तुला ना एक बोलणं बी होतं मला, पण कसं सांगा का नु. अगं बोल ना कमल, काय सांगायचंय तुला, सांग ना. कसं सांगू काय माहिती बाई, मला आजच वाटू राहिली सांगायची. हे त्या काय मला जायचं, बिंदास सांग ना, असं काय करतेस, सांग सांग. अगं बोल ना कमल, काय. या पाहिजे बा, 3-4 दिवसापासून ते दाजी एक गळस वागू राहिले, असं जीव लावू राहिले. पराच्या रोजी फुलं आणलं गुलाबाचं, आणि मला दिवस राहिले तर काठी आली पळत, घेतलं वडून आणि गेली येणी लावून माय शाळामध्ये. काय सांगा, असं झालं पाय. अगो बाई रोज अय्या खरंच. बाई मला काही समजलं नाही पाहिजे, कधी नव्हतं गोड्याला गावात असं कुठं राहतं गावात. हा सांग बरं तू तो मधुरा. मग अगो बाई
रोज डे साजरा केले वाटतं या वयात. अगं काय बोलतेस तू हे मधुरा? प्रेमाला काही वयाची अट असते का? ये पाहिजे बा कालची गोट. आणि काल ना ते आले, मग आले ना तर मी माझ्या कामातच होते बरं का बा. तर त्यानं काय केलं, तिकडं सासू बी बसेल मी आणि सासरा बी बसेल, आणि मग कुठं बोलता आलं, आणि मग मला कधी तिकडून जाऊन खुणे इकडे ये इकडे ये. मग मी काय केलं, गेले तिकडं गेले तर त्यानं खिशात हात घातला आणि एवढं मोठं चॉकलेट काढवाई, आणि मला दिवस राहिले तर पट्टा आलं माय केलं वानाचं आमचं, आणि त्यानं घेतलं वचकन ते चॉकलेट घेतलं आणि गेलं पळून. आणि मी मग म्हणलं कवा त्या दिवशी तुम्ही मला गुलाबाचं फुलं आणलं, आज लगेच चॉकलेट आणलं, काय भानगड आहे, काऊन आणू राहिले काऊन देऊ राहिले. तर मग काय म्हणतात ते, आणि बाई तू आहे ना माझ्यासाठी चॉकलेट आणि गोड आहे. मग मला असा प्रश्नच पडला रे बा, इथल्या रोज नव्हती की मी गोड, सांग बरं, इथल्या रोज नव्हते की मी गोड, तू बी सांग बरं. हा आणि अगं बाई, भाऊजी बरेच रोमॅन्टिक झाले ग. अगं बाई बघ ना स्मिता किती छान. पण हे पागल पडलं ना यांच्या गळ्यामध्ये ध्यान विचित्र. आता कोण देऊ राहिले चॉकलेट, कुठं फुललं काही बी मला नाही भेटलं माय. सांग बरं काऊन दिला असं बरं, सांग बरं तू लगे, तू बी सांग बरं. बाई मला काही समजलं नाही पाहिजे. अगं त्यालाच तर व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणतात. हिला काय करणार. असं का मधुरा, याला म्हणतात ते व्हायब्रेशन, काय काय म्हणतात ते माय. मी तुला काय हैराण झाले पाय हे से वागणं पाहून आणि इतकं प्रेम पाहून बाई, काही सुसूच नाही राहिलं मला तुला की. खरंच रे स्मिता, हो ना. अगं कमल, असं खरं प्रेम नवरा बायकोचं नेहमी असावं. तुला सांगते मधुरा, ह्या असल्या कुठल्या डेची गरज नाही पडली पाहिजे का नवरा बायको मध्ये. हो की नाही बरं सांग. हो बाई खरं बोलतेस तू, खरं ना. पण तुला सांगते, आपले सगळे लोक आपली इतकी छान संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलेत आता. काय बाई त्यांना काय वाटतं आणि काय नाही त्यात फार मोठेपणा वाटतो. कसे बोलते मी कमल तुला. काय माय खरंच वा. पण तुला सांगते, सगळ्या जगाला चांगला मार्ग आणि एकदम छान अशी संस्कृती देणारा आपला भारत देश आहे आणि आपली संस्कृती आहे. पण आज ना लोक तेच विसरत चालले, फक्त पाश्चात्यांचं अनुकरण करायला आवडतं. काय ना खूप कठीण झालंय सगळं, सांगण्याच्या पलीकडे गेलंय. पण तरी ना राहवत नाही म्हणून मी तुम्हाला बोलते आज हे सगळं. खरंच ना. यू आर राईट स्मिता, रिअली. आज खऱ्या अर्थानं आपल्याला राजाच्या विचारांना आणि आपल्या संस्कृतीला समजून घेण्याची गरज आहे. अगं आपल्यासारख्या ह्या सगळ्या अशा महिला ह्या सारख्या अशा डे मध्ये वाहून चालल्यात आणि आपली संस्कृती विसरतायत. बघ किती शोकांतिका आहे ही. मग वाईट वाटतं मला याचं. या पाय आपल्यासारख्या बायाला आणि ह्या पोरीला आणि ह्या पोरायला खरं अशी या विचाराची गरज आहे पाय. लय भारी सांगितलं पाय तो लगी. खरं सांगू का मधुरा, आपणच आपली संस्कृती विसरत चाललोय. अगं या 14 फेब्रुवारी पेक्षा आपल्या राजाची जयंती नाही का 19 फेब्रुवारीला, ती आपण उत्साहात साजरी करायला पाहिजे. कारण राजे जर नसते ना तर आज आपण असं सुखान आणि आनंदाने जगू शकलो नसतो. कळलं का तुला मधुरा? खरं बोलते ना मी. कसं वाटतं तुला नक्कीच सांग. बाई स्मिता, तू ना आज माझे डोळेच उघडले. यानंतर ना आपल्या संस्कृतीला सोडून खरंच काही करायला नको. आणि मुलांनाही तसे संस्कार लागतात. बरोबर बोललीस तू. लक्षात ठेवणार मी आता. एकदम बरोबर. तुला सांगू का, छत्रपती शिवरायांचे विचार जर आपल्या जीवनात आणले आणि आपल्या मुलांना दिले तर येणाऱ्या ह्या पूर्ण संकटांना आणि ह्या अशा जुलूम आणि अत्याचारांना कुठेतरी बंदी घातल्या जाईल आणि आपले मुलंही एकदम तशा विचाराचे तेजस्वी आणि खूप कणखर असे तयार होतील. पण नाही, आपल्यालाच आज हे डे साजरे करायचे आहेत, आपल्यालाच हे सगळं हवंय, आपल्यालाच हा तमाशा आवडतो म्हणून तर चाललंय हे सगळं, नाही का. आणि यानंतर ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच चालण्याचा प्रयत्न करणार आहे मी. हो खरंच, अगदी डोळे उघडलेस तू माझे. सांग कमल, बरोबर बोलते ना मी. या पाय लय नादर सांगितलं पाय तो. आपल्याला बी आणि आपल्या पोरायला बी आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. मग हे काय लावलं का नो इडगे चाळे माय, काही सुधरून राहिलं त्याच्या मागच दुनिया आहे समधी. कुठलं आपलं सगळं सोडून द्यायले आणि नुसतं ते इडगे चाळेच धरेले. आता हे मोबाईल आणि हे टी यानं सगळे बिघडून चालले पोर आणि ते. तुला लय नादर सांगितलं पाय. आता मी उद्यापासून ना पोरायला असं बसून शिकिते आणि त्याला बी शिकिते. मग चांगलंय बाई. मग किती नादर सांगितलं तो, डोळे सुगडे बाई माहित लगी खरंच.
शिवरायांचे विचार जर आपण आत्मसात केले ना तर नक्कीच आपली येणारी पिढी एकदम तेजस्वी होईल आणि खूप सुंदर असं राज्य घडेल. कळलं का? व्हेरी गुड स्पीच मॅडम तुमचं. पण हे सगळ्यांनी ना घेतलं पाहिजे. कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल कमल तुला आणि मधुरा तुलाही, पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला शांततेने आणि डोक्याने विचार करायची गरज आहे की आपल्याला काय हवंय, आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला काय द्यायचंय. खरंच आपण हा विचार करूया का आज आणि ठरवूया का की आपण खरोखर काय करतोय आणि काय करायचंय? सांगा. हो का मधुरा, बरोबर आहे ना वा? बरोबर सांगू राहिली ना ती. मुलांना पण ना तेच शिकवणार आहे मी यानंतर. खरंच ना ग कमल, बरोबर आहे ना? बरोबर बोलली ना तू? मग बदलायलाच पाहिजे आपण सगळ्यांनी. खरंच ना, बरोबर बोलतेस तू स्मिता. एकदम बरोबर बोल राहिली पाहिजे स्मिता तू. खरंच. मी काय म्हणते मॅडम, तुम्ही आज एकदम इम्पॉर्टंट मेसेज दिला आम्हाला. हे एकदम बरोबर बोललीस डॉली तू. एकदम 100% राईट. खरं सांगू का, काय योग्य आणि काय अयोग्य हा विचार करण्याची आज खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आपल्यामध्ये आणि आपल्या लेकरांमध्ये कसे रुजवता येतील हा विचार करण्याची आपल्याला आज गरज आहे. पण नाही, आपण भरकटून जातोय या कुठल्या कुठल्या डे मध्ये, या कुठल्या कुठल्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये. समजलं का? मी काय म्हणते पब्लिक, इकडे या. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करूया आणि त्यांचे तेजस्वी विचार आपल्यामध्ये आणि आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये विकसित करूया. बोला जय भवानी, जय शिवाजी.